जॅकी चॅन, क्रिस टकर म्हणजे जे ॲक्शनचे जॅकी चॅन तर मला वाटतं ॲक्शनचे ब्रूस ली, जॅकी चॅन तर दिग्गजच, लेजंड आहेत ग्लोबल लेवलवर. त्यांच्याशी जेव्हा भेटलात, आम्ही फोटो बघितले, तर कसा होता तो एक्सपिरियन्स? तर चॅनलला ते एक ॲक्शन अवॉर्ड शो होतं डेटॉंग सॅनचिंगला. तर त्या टायमाला आम्हाला मला जॅकी चॅन बरोबर भेटायला भेटलं. मग फोटो काढलं, इंटरव्ह्यूज झाले, आम्ही 1 to 1 वार्ता केली. 1,60,000 करोड़ रुपीस जो है वो फिल्म इंडस्ट्री से एज अ टैक्स जो है गवर्नमेंट को जाता है. बट आज भी हमारी फिल्म इंडस्ट्री जो है वो बीड़ी कामगार के एक्ट में आती है. हां, काम करायला सुरू केलं 89 मध्ये, पण 1990ला मला ते असोसिएशनचं मेंबरशिप भेटली. त्या काळाला हे जे हार्नेसेस वगैरे, वायर रिगिंग वगैरे हे सगळं नव्हतं. लाईक सेफ्टी म्हणजे जे आपल्याला जे कॉटनचे जे गदेले असतात तेच होते, बॉक्सेस होते. जेव्हा आम्ही जे बॉडी फायर करायचं ना त्या काळाला फायर ड्रेस वगैरे नसायचं. हे इम्पोर्टेड फायर ड्रेस वगैरे आले नव्हते तेवढे. तर आम्ही ते केळीचे पत्ते असते ना, केळीचं पान, त्याला अंगावर लपटून त्याच्यावर परत एक आम्ही ते धोतीचं जेल येते ते लावायचं. नाही जेल वगैरे त्या टायमाला जेल नव्हतं. त्या टायमाला आपल्या आम्ही ते यूज करायचंय कांदा करून त्यांचा रस काढायचा आणि ते आम्ही फेस आणि किंवा हाताला चोळायचं. कोणासाठी आयडिया नाही आहे, कांदा विंदा लावून असे स्टंट करू नका. हे सगळे खूप एक्सपर्ट आहेत, दिग्गज आहेत आणि त्या सुपरविजन मध्ये केलं जातं. बंगाली फिल्म होती ती. तर त्या फिल्मसाठी मला बोलवलं होतं कलकत्याला. तेव्हा मी तिथे गेलो होतो. डायरेक्टरशी माझी भेट झाली आणि त्यांनी मला रेफरन्स वगैरे दाखवत होतं की बघा आम्ही जे आहे ते एक गँगस्टर फिल्म म्हणून करतायत आणि त्या फिल्ममध्ये आम्हाला असा ॲक्शन हवा. मग त्यांना सहज हो सर ठीक आहे मी करेन, चालेल मला. पण त्यांना माझ्या बोलण्यात त्यांना कॉन्फिडन्स नाही भेटला. ते आपला जो हिरो होता देव, तो आला तिकडे. तर डायरेक्टर उभा राहिला आणि त्याला सांगितलं यार हा बोलतो तो आहे पण माझा याचा बोलण्यात जे कॉन्फिडन्स नाही भेटत. तो त्यांनी सांगितलं की मी त्याला रेफरन्स दाखवला असं तो बोले कौन सा रेफरन्स दिखाया. तर त्यांनी परत ते प्ले केलं. तर तो हसत बोला अरे हा रेफरन्स त्यांचाच आहे, त्यांनीच ॲक्शन केलं आहे. एवढ्या वर्षापासून इंडस्ट्री असून स्टंट आणि ॲक्शनसाठी एक इन्स्टिट्यूट सुद्धा नाही आपल्या देशात. मोठमोठे ॲक्शन डिरेक्टर म्हणजे वीरू देवगन सर असतील, तिनू वर्माजी असतील, श्याम कौशलजी असतील, म्हणजे दिग्गज लोक आहेत. पण मग कुठेतरी एजाज जी येईपर्यंत का कोणी त्याच्यावर जास्त बोललं नाही? का कुठला स्टंट करताना अशी भीती वाटली? एकच फिल्म होती माझी जेव्हा मला भीती वाटली ती होती